त्यांनी हाणलं तरी त्याचा मार सहन करते, तो बोलला तरी ती सहन करते, तो दारू पिऊन आला की लेकराशी पंखाखाली घेते आणि शांतपणे पोरांना सांगते, बाळांनो बोलू नका, मारल तो तुम्हाला. का देवा, रस्त्याने एक बिचारी चालत निघाली होती. विशाल बुवा, नवरा तिचा दारुडा होता आणि शांत आहे का. माझा आजपर्यंतचा अनुभव असा आहे, दारुड्याची बायको नेहमी प्रपंचिक असते. अहो, ती त्याचा प्रपंच ओढते, पेलते, सांभाळते, पुढं नेते. तिला बी एकाच दिवशी वाटतं, बर ह्या बिचाऱ्या दारुड्याच्या बायकोला लई किंमत देत नाहीत. अहो, सवासणीचं कुंकू सुद्धा तिला लावताना 4 वेळा विचार करतात. तिच्या जीवाला एखाद्याशी वाटतं मरून जावं, आणि पुन्हा त्याच्या मनात येतं आपण मरून गेलो तर लेकरा बाळांकडे कोण बघल. म्हणून त्यांनी हाणलं तरी त्याचा मार सहन करते, तो बोलला तरी ती सहन करते, तो दारू पिऊन आला की लेकराशी पंखाखाली घेते आणि शांतपणे पोरांना सांगते, बाळांनो बोलू नका, मारल तो तुम्हाला. दारुड्याची बायको रस्त्याने निघाली, तिच्या अंगावरची साडी थोडी फाटलेली होती. आई तिनं साडी लपवण्याचा प्रयत्न केला. गावातली 4 प्रतिष्ठित माणसं पुढे दिसली. तिनं डोक्यावरून पदर घेतला. घ्यायच्या अगोदरच्या बिचाऱ्या आठवणा, खुरपायला जरी बसलं आणि गावातला एखादा चांगला माणूस रस्त्याने निघाला तर खुरापताना खुरप खाली ठेवून सुद्धा टुकऱ्यावर पदर घ्यायच्या बिचाऱ्या. ऐका, रस्त्याने निघाली आणि तिला ती 4-2 चांगली प्रतिष्ठित माणसं दिसली. डोक्यावरून पदर घेतला, अंगावरची फाटलेली साडी तिनं लपवण्याचा प्रयत्न केला, पण 4 चौघात का कुणास ठाऊक तिला ती साडी लपवता आली नाही. मला स्वच्छ सांगा, कुणीतरी सांगा, एखाद्या पतिव्रता स्त्रीच्या अंगावरची साडी जर फाटलेली असेल तर त्या गोष्टीची लाज तिला वाटली पाहिजे का तिच्या नवऱ्याला? म्हणे नग्न भार्या त्याची लाज पतीशी. जर पत्नीच्या अंगावरची साडी फाटलेली असेल तर त्याची लाज पत्नीला नाही वाटली पाहिजे. आता बुवालाच लाज वाटली पाहिजे. एखाद्या स्त्रीला, एखाद्या पतिव्रता स्त्रीच्या अंगावरची साडी फाटलेली असेल तर लाज तिच्या नवऱ्याला वाटली पाहिजे. आता